आजच्या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे पुण्याला आणि पुण्याला जाण्याचं निमित्त असं आहे की माझ्या भावाचा रेकॉर्डिंग आहे तो शहनाई प्लेयर आहे. तर पुण्याला जाऊन आम्ही तिकडच्या काही गोष्टी पण एक्सप्लोअर करणार आहे, तिकडची काही ठिकाणे आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे आणि माझ्याबरोबर माझा भाऊ आहे प्रसाद मोरे. तर बघूया आता कसं होतं. चला मी चाललो आहे आता पुण्याला आणि मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही की मी पण म्युझिक फील्डमध्येच आहे. मी गिटारिस्ट आणि सिंगर आहे आणि हा माझा भाऊ आहे तो ढोलक प्लेयर आहे. तर आता पुण्याला आम्ही चाललो आहे आणि माझ्या भावाचं शहनाईचं रेकॉर्डिंग आहे, तो शहनाई प्लेयर आहे दुर्गेश भोसले म्हणून. तर बघूया आता आपल्याला पुण्यामध्ये काय काय गोष्टी बघायला मिळतात आणि स्टुडिओचा पण एक्सपिरियन्स घेऊया. तर भेटूया पुण्याला. चलो. आम्ही गाडी थांबवली होती नाश्त्यासाठी. तर दुर्गेश काय म्हणतो? अरे एकदम मस्त, खूप छान वेदर आहे, खूप छान आहे नाश्ता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दुर्गेश भोसले आहे आणि मी एक सनाई वादक आहे. आम्ही सर्व निघालो आहे पुण्याला रेकॉर्डिंगसाठी. तर मी आज माझ्या भावाच्या ब्लॉगमध्ये येत आहे. दुर्गेश आणि मी एकत्र गाणं केलं होतं, सूर ध्यास गंध तुझा. किती वर्षापूर्वी? दोन वर्षापूर्वी केलं होतं गाणं आणि ते खूप मस्त झालं होतं गाणं. त्यानंतर आम्ही बरीच स्वामी समर्थांची गाणी केली, प्लस अजून देवीची गाणी केली. तर हा खूप चांगला म्युझिक कंपोजर आहे. शहनाई तर वाजवतोच, बट म्युझिक कंपोजर आणि म्युझिक डायरेक्टर म्हणून पण तो खूप चांगलं काम करतो आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि पुढे पण आम्ही खूप सारे प्रोजेक्ट करणार आहोत एकत्र. तर दुर्गेश, तुझा नेक्स्ट प्रोजेक्टबद्दल काय सांगतो आता येणार? कळवतो लवकर. येस, त्याचं काम चालू आहे. मग बंटी काय म्हणतो, बाकी काय चाललंय? काय नाही, मस्त एकदम. कसं वाटतंय? एकदम मस्त. तर मित्रांनो, पुण्याला जाताना आता आम्ही जरा नाश्त्यासाठी थांबलो इथे स्टार डाबा म्हणून आहे, पुण्याच्या इथेच आहे मध्ये कुठेतरी. तर तिकडे थांबलो आहे आणि आता जातो आहे. मी पहिल्यांदाच जातो आहे पुण्याला. म्हणजे आम्ही शिंगणापूरला जाताना, म्हणजे माझं गाव आहे ते, तर तिथे जाताना STमधनं बघतो, बट असं प्रत्यक्ष असं पुण्याला असं फिरण्यासाठी म्हणून जातो आहे. फिरण्यासाठी आणि काम पण आहे. और भाई बाकी सब कुछ बढ़िया? एक नंबर भाई. काय चल रहा है बाकी? ना काय खाणार आहे आज मग? आज मी मस्त तर्रीवाली मिसळ आणि पाव खाणार. कुठे? तळेगावला तळेगावला मिळते का चांगली? हो, एकदम मस्त. अच्छा. आणि आता काय खातोय मग नाश्त्याला? आता मी चहा आणि पोहे. चहा आणि पोहे तर खाल्लेला मग अशा आपण. उपमा. दुर्गेश कुठे गेला? दुर्गेश कुठे आहे? बघा, अशी 10-15 मिनटं झाल्यापासून कुठेतरी गायब आहे. कुठे गेलाय? तो गेलाय कुठेतरी, काय माहिती नाही. पत्ता लागून देत नाही तो. अच्छा. आणि भाऊ, मिसळ कशी आहे? एक नंबर दादा. एक नंबर ना. तर मित्रांनो, आत्ताच मिसळपाव, चहा, मूग भजी नाश्ता केला आहे आणि आता चाललो आहे डायरेक्ट स्टुडिओमध्ये. मग ह्याचं रेकॉर्डिंग झालं की आम्ही जाणार आहे गावाला, दुर्गेशच्याच गावाला, जिथे बोलाई देवीचं मंदिर आहे, आजोळ आहे दुर्गेशचं. तर तिकडून दर्शन घेऊन मग आम्ही मुंबईकडे परत रवाना होणार आहे. हो ना? नहीं सर, मैं नहीं आ रहा हूँ. क्यों? तो येणार, झक मारून येणार. तो त्याला मी घेणार, त्याला यायलाच पाहिजे. दरवाजा खोलणार, त्याला कडेवर घेणार मी. मी आलो आहे आता डॉट वेव्ह स्टुडिओजमध्ये आणि आता काही वेळात रेकॉर्डिंग सुरू होईल. कसलं रेकॉर्डिंग आहे दुर्गेश? म्हणजे काय, फिल्म आहे की ॲडव्हर्टाईज? मराठी फिल्म आहे एक. ओके. आणि किती पीस आहे म्हणजे तुझे? माझे 6 पीसेस. अच्छा, 6 पीसेस आहेत. आणि हा शहनाईसोबत क्लॅरिनेट प्लस सुप्रानो, अजून कॉन्सर्ट फ्लूट वगैरे पण वाजवतो. तर आता तू शहनाई वाजवणार आहे? हो, आता सांगा. हां, आता फक्त सनईच आहे. पण बघूया,
जर गरज पडली तर तो वाजवेलही दुसरे इन्स्ट्रुमेंट. तर लेट्स सी कसं होतं रेकॉर्डिंग. मी पण एक आर्टिस्ट असल्यामुळे आणि गिटार प्लेअर असल्यामुळे स्टुडिओमध्ये आल्यावर एक वेगळीच वाईब असते आणि बरं वाटतं येऊन एक. आणि ॲकॉस्टिक फील असतो त्यामुळे स्टुडिओमध्ये आता मी हे जे बोलतो आहे तुमच्याशी ते पण तुम्हाला एकदम क्लिअर ऐकायला येत असेल कारण सगळं ॲकॉस्टिक ट्रीटमेंट केली आहे. सगळा जो रिवर्ब आणि इको वगैरे असतो तो सगळा निघून जातो त्यामुळे खूप मस्त वाटतं. जी तुम्ही बॉलिवूडची गाणी ऐकता मराठी इंडस्ट्रीतली किंवा साऊथची कुठलीही गाणी जी तुम्ही ऐकता म्हणजे ती स्पॉटिफायवर झाली किंवा सावन यूट्यूब ती सगळी अशा स्टुडिओजमध्ये रेकॉर्ड होते जिथे प्रॉपर ॲकॉस्टिक ट्रीटमेंट असते. साऊंड वगैरे चांगला असतो, स्पीकर्स असतात, परत माईक चांगला असतो. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवतो सेटअप यांचा. आणि या स्टुडिओचं नाव आहे डॉट वेव्ह स्टुडिओज. नाही एक्झॅक्ट ठेवूया कारण इथे युनिसन आहे. सगळी वाद्य पण येत आहेत, कोरस पण येणार आहे, लीड पण येणार आहे. पद सा मै नीचा ग्रेस घेऊ. करेक्ट. ना ना क्या बात आहे. वा. कुठे आलो आपण? आता आपण आलोय वाघोलीमध्ये कुठे आलोय? पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर वाघोली आहे शहर आहे. तिथे आपण आलोय जोगेश्वरी मिसळमध्ये आलोय. जोगेश्वरी मिसळ खायला. जोगेश्वरी मिसळ कशी मिसळ? मी पण तू आधी खाल्ली आहे? फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी पण. हाँ वो वही पकड़ के बैठा है सादी वाला कशी पूरा। काय ते? भाई आपने खाई है क्या जोगेश्वरी मिसळ? हाँ सर, इसके पहले मैं आया था एक मिसल के साथ, मैंने कम से कम 6 पाव खाया था सर। क्या बात है, बहुत अच्छा लगा। क्या बात है. और दुर्गेश आप? मैं इधर आया था 8 पाव खाया. 8 पाव. क्या बात है. 8 6. अभी देखते हैं कौन कितने पाव खाता है. कमी आपल्याला पडेल. हा बोला भैया. आणि इथे ते जोगेश्वरीमध्ये ते मिळेल. येतो का मी? कसं वाटलं मग जोगेश्वरी मिसळ? एन्जॉय टू इटिंग द हिल अँड मिसल पाव. अच्छा. बाकी मग आता काय प्लॅन पुढे? So after we have to go the Bholai, my village. मराठीत बोलू शकतो, चांगला बोलतात मराठी. हा कुठे जाणार आता आपण? इथून आता आपण चालले वाडे बोलायला माझ्या आजोळाला. ओके. आणि नंतर? नंतर देवाच्या दर्शन जायचं आपल्याला. ओके. एक मेन म्हणजे मला बोलायचं हां. इथे एक सुंदर मंदिर आहे. हां. वाडे भोलाई मातेचं चांगलं मंदिर आहे. तर आम्ही तिथे दर्शनाला आम्ही जाणार आहे. ए तू कुठे सासरवाडीत जाणार आहे तू आता? अच्छा. और आप भी? मैं बंटी के ससुराल जा रहा हूँ। ठीक आहे, ससुराल जा. हाँ, दिलवाले दुनिया ले जाएगी। जोगेश्वरी मिसळच्या इथे मिसळ खाऊन मिसळ आणि भेळ खाल्ली. ते खाऊन आता आम्ही चाललो आहे बोलाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. मी पहिल्यांदाच चाललो आहे आणि माझं पण चांगलं दर्शन होईल. दुर्गेशमुळे त्याच्या रेकॉर्डिंग्स आणि म्युझिकच्या कामामुळे मला पण पुण्याला यायची संधी मिळाली आणि खूप मजा आली. आता अजून पण देवळात वगैरे जायचं आहे तर बघूया. तुम्हाला मंदिर वगैरे पण दाखवतो. खूप मस्त मंदिर आहे ते. चला. हे चालेल ना शूट आणि काय? अंबाबाई
येतो ना मित्रांनो वाडे बोलाई या गावामध्ये बोलाई मातेचं दर्शन आम्ही घेतलं. अनिकेत साळुंके यांनी आम्हाला चांगलं दर्शन दिलं आणि आता आम्ही त्याच्याच बरोबर हॉटेल शिवार कुठे आलो हॉटेल शिवारच्या इथे आलो आहे. तर आता बघूया तिकडे काय काय गोष्टी आपण खातोय आणि चांगलं आहे ढाबा. हा ढाबा आहे तर तुम्ही पण कधी आला तिथे वाडे बोलायला तर हॉटेल शिवारला नक्की भेट द्या. आता बघतोय खाऊन काय काय तिकडे गोष्टी आहेत. व्हेजच खाणार आहे कारण गुरुवार आहे. तर चला खाली एक टेस्ट काढली हा मी घेतो घेतो ब्लॉक चालू घरी झोपले असतील सगळ्या का घरी झोपले असतील